नमस्ते, मी सपना काकडे, फाउंडर अँड डिरेक्टर ऑफ पुणे बिझनेस क्लब सहयोग व्हेंचर्स. आपल्या सहयोग क्विक बजमध्ये आज माझ्या अत्यंत आवडत्या आणि ज्यांना मी खूप ॲडमायर करते, मनापासून ॲडमायर करते, अशा माझ्या फेवरेट निलांबिका बसवराज आहेत आपल्याबरोबर. आणि आपण त्यांच्याशी छान गप्पा आज मारणार आहोत आणि ज्या गप्पांमधून तुम्हाला खूप माहिती पण मिळेल आणि खूप शिकायला पण मिळेल. सो नमस्ते. नमस्कार. Yes. हॅलो. मी निलांबिका बसवराज, ओनर ऑफ आगम ज्वेल्स बाय निलांबिका. आणि सपनासारखी मी पण अजून माझ्या आयुष्यात व्यक्ती कोणी पाहिलेली नाहीये की जी इतकी दुसऱ्यांना पण ऍडमायर करते. ती स्वतः इतकी पॉवर वुमन असून सुद्धा एक मस्त बिझनेस फंडा सगळ्यांना सांगणारी, कसं तुम्ही स्ट्रॅटेजीज सांगणारी, आणि ती मला आज एवढा मान देते, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर आज छान मस्त आम्हाला इथे गप्पा मारायला मिळणार आहे. तर ते आपण आज सुरुवात करूया. येस. सो निलांबिका बाय प्रोफेशन कम्प्युटर इंजिनियर आहेत. नाही, मी केमिकल इंजिनियर आहे. ओके. सो बाय प्रोफेशन मी केमिकल इंजिनिअरिंग केलं. त्याच्यानंतर 10 वर्ष मी जॉब केला MNC मध्ये, थिसन ग्रुप मध्ये जॉबला होते. त्याच्यानंतर माझ्या मुलगा झाल्यावरती आणि घरातल्या जबाबदाऱ्या, जसं प्रत्येक लेडीला असतंच की आता मी काय करू, जॉब करू की बाळाकडे बघू, की आई वडिलांकडे बघू, सासू सासऱ्यांकडे बघू. तर त्याच्या म्हणजे ना संघर्ष खूप चालू होता. तर शेवटी मी डिसिजन घेतलं की नाही, पहिले आपण जन्माला घातले तर आपणच मोठं करूया, आपणच लक्ष देऊया. तर त्या ओघा ओघानी मी जॉब सोडला. आणि मग आता काय करायचं, तर त्याच्यासाठी मग पुढची वाटचाल, माझा शोध सुरू झाली की पुढे काय करायचं. पण बिईंग इंजिनियर ते सगळं टेक्निकल असतं आणि ते एक वेगळा अनुभव असतो. तर इंजिनियर असताना किंवा तो जर्नी करत असताना अचानक हे फील्ड, इतकं म्हणजे ज्वेलरी फील्ड तुम्ही कसं निवडलं? ऍक्च्युली इंजिनिअरिंग मध्ये काय होतं की सगळे मेटल्स आपल्याला समजतात. जसं माझं केमिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे. तर केमिकल इंजिनिअरिंग मध्ये काय झालं की मला काय काय कुठले कुठले मेटल्स असतात त्यांच्या प्रॉपर्टीज कळतात. आणि भरपूर गोष्टी, म्हणजे त्यांचा पॉलिशिंग कसं केलं जातं, किंवा त्याचं प्लेटिंग कसं केलं जातं, किंवा असं सगळ्या भरपूरशा टेक्निकॅलिटीज ना ज्वेलरीमध्ये पण हे असतात. तर फक्त ज्वेलरी ऍज फक्त घ्यायचं आणि विकायचं पेक्षा त्याच्यामधलं डीप नॉलेज, हे मला बॅकग्राऊंड माझं इंजिनिअरिंग असल्यामुळे खूप मला त्याच्यामध्ये फायदा झाला. तर त्याच्यामध्ये ओळखायचे कसे मेटल्स ते मला कळलं. की आता तुम्ही गेलात बाजारामध्ये तर अगदी रॅन्डमली लोक, नाही हे ब्रासच आहे, नाही हे कॉपरच आहे, किंवा नाही हे असंच आहे, असं म्हणून काहीही विकतात. पण त्याच्यामुळं माझं काय झालं की बीइंग एन इंजिनियर आय गॉट टू नो की what exactly metal they are using and how they are polishing, how they are plating. तर असं इलेक्ट्रोप्लेटिंग कसं केलं जातं हे मला ऑलरेडी माहिती होतं. बट इन दॅट प्रोसेस मला अजून भरपूर गोष्टी कळल्या. मी भरपूर प्लेटिंग करणाऱ्यांना भेटले किंवा मॅन्युफॅक्चरर्सना भेटले. आणि त्याच्यातनं मला भरपूर काही शिकायला मिळालं. आणि देन आय थॉट, वाय नॉट स्टार्ट दिस ब्रँड इन प्रीमियम क्वालिटी, अँड वाय नॉट डू दिस थिंग्स इन अ बेटर वे. की मग लोकांना, हा नाही, मग आता आपण असं काहीतरी लोकांना देऊयात युनिक, की लोकांना वाटलं पाहिजे की नाही, आता आपण फक्त निलांबिकाकडनंच घेऊयात बुवा, की थांबूयात तिच्यासाठी, भले तिला वेळ लागू देत, बट लेट स्टार्ट फ्रॉम हर. येस. आणि हे अगदी हेच माझ्याबरोबर पण झालंय. म्हणजे मला माहित होतं की निलांबिका अ, एकदम प्युअर पर्ल, 1 ग्रॅम ज्वेलरी आणि प्रीमियम युनिक टाईपच्या ज्वेलरीज त्यांच्याकडे असतात. आणि मग मला जेव्हा पैठणीज मी घेतानाच विचार करायचे की या पैठणीवर मला मोती ज्वेलरी, या पैठणीवर मला ही अशी, याच्यावर तन्मणी, याच्यावर जे आत्ता युनिक निघालंय ते जे टेम्पल टाईप वेगळी एक ज्वेलरी आली. सो सगळं हे प्रीमियम क्वालिटीचं मला हवं होतं. पण जेव्हा निलंबिका काही कालावधीसाठी नव्हत्या, तर मी लिटरली एकच ज्वेलरी सगळ्या पैठणींवर घातली. पण मी थांबले, मी मार्केटमध्ये नाही गेले. जेव्हा त्यांनी रिस्टार्ट केलं, तेव्हा मग मी भरपूर शॉपिंग त्यांच्याकडून केली. सो मला स्वतःचाच हा अनुभव आहे. आणि मग हा ब्रेक का होता? हा प्रश्न सगळ्यांना पडलाच असेल आता हे ऐकताना. तर एक ट्विस्ट आला होता निलंबिकाच्या लाईफमध्ये. तो ट्विस्ट तुम्ही सांगाल का प्लीज? हो, ऍक्च्युली
मागच्याच वर्षी अगदी 2025 मध्ये आय वॉज डिटेक्टेड विथ 3rd स्टेज ब्रेस्ट कॅन्सर. आणि इट वॉज सो शॉकिंग की मी लिटरली मला सुचलं नाही की काय करू काय नाही, इमोशनली फिजिकली. म्हणजे आज कॅन्सर असा शब्द आहे की तो फक्त आपण ऐकूनच इमोशनली ड्रेन आउट होऊन जातो, फिजिकली ड्रेन आउट होऊन जातो. पण लेट्स फेस दिस. सो माझे हजबंड 24/7 माझ्या बरोबर होते. माझे पेरेंट्स नाही आहेत. आणि सगळं जे काही केलं ते माझ्या हजबंडनी केलं. पण एकदम 3rd स्टेज पर्यंत आपण जाऊ बुवा हे म्हणजे अक्षरशः इट वॉज सो शॉकिंग की मला त्याच्यातनं बाहेरच यायला खूप वेळ लागला. मग डॉक्टरांनी एव्हरीथिंग स्टार्टेड. सर्जरी फटाफट आम्ही केली. त्याच्यानंतर वी हॅड केमोथेरपी. माझ्या 16 केमोथेरपी झाल्या, रेडिएशन्स 15 झाल्या. पण ह्याच्यामध्ये मी इतकी ड्रेन आउट होऊन गेले होते. एज एव्हरीबडी नोज की त्याचं खूप हार्श ट्रीटमेंट असते. पण त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी माझ्या मैत्रिणी माझ्या बरोबर कायम होत्या. अगदी जीवसच्या कंटेस्टच्या फर्स्ट फोन येऊन मला भेटला असेल तर माझ्या मैत्रिणी आणि सपना येऊन मला भेटली. आणि ती पहिला माझा फोन असेल मग डिटेक्ट झाल्यावरती की सपना मला असं ब्रेक घ्यावा लागतोय, तर मी थोडे काळ नसणार आहे, बट आय विल बी बॅक. सपना मला म्हणाली तुम्ही येणारच आहात ह्याच्यामधनं बाहेर आणि खूप झळकून बाहेर याल. सो वर्षभर मला झालं, पण माझे क्लायंट्स माझ्यासाठी थांबले होते. सगळ्यात खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी ही एकूण एक जण माझ्या प्रत्येक केमोला, की जसं मी सांगत गेले माझ्या क्लायंट्सना की ताई तुम्ही का दिसत नाहीयेत, तर मग मला रिझन सांगावं लागलं त्यांना की माझं असं असं डिटेक्ट झालेलं आहे, तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दुसऱ्यांकडनं ज्वेलरी घ्या. काही काळ मी नाही ऑपरेट करू शकत आहे, तुम्हाला माझ्यासाठी म्हणजे थांबवणं पण चांगलं नाहीये. तर त्या सगळ्यांनी मला सांगितलं की ताई तू बाहेर ये, ह्याच्यातनं स्वामी आहेत तुझ्या बरोबर, आम्ही सगळेजण आहोत. आणि अक्षरशः वर्षभर थांबले. मी दिवाळीला रिस्टार्ट केलं. माझ्या क्लायंट्सनी तू चालू कर आता असं अगदी मला सगळ्यांनी म्हणजे ना प्रोत्साहन दिलं. आणि पुन्हा मी रिस्टार्ट केलं. तर मी सांगते की मला अक्षरशः फुरसत नाही, इतके आता ऑर्डर्स आहेत. आणि अजून आता मला ट्रीटमेंट संपून जून मध्ये 1 वर्ष होईल. अजून 1 वर्ष नाही झालंय मला ट्रीटमेंट संपून. पण बट मी खूप स्ट्रॉंगली ह्याच्यामधनं बाहेर आलेली आहे. मेंटली फिजिकली काही ना काही थोडा त्रास होणारच. दॅट इज व्हेरी कॉमन इन दिस थिंग्स. पण ठीक आहे, स्वामी आहेत, माझे क्लायंट्स आहेत, सपनासारख्या अगदी कणखरपणे माझ्यासोबत उभ्या आहेत. माझे हजबंड आणि माझ्या मैत्रिणी सगळेजण, इतकी साथ आहे मला इतक्या लोकांची की त्यांच्यासाठी मी निश्चितच उभी राहिलेली आहे. त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सोबत सगळे असल्यामुळे ना खूप मला म्हणजे मी सांगते की एवढ्या ऑर्डर्स आहेत आता की पेंडिंग ठेवते. मी कधी कधी सांगते की आज आता बास, आता मला एवढंच बास, मी एवढंच आज डिस्पॅच करू शकते, आपण उद्या करू परवा करू, पण थांबतायत. सो थँक्यू सो मच टू द युनिव्हर्स अँड ऑल टू द क्लायंट्स की माझ्यासाठी प्रत्येक जण थांबला. माझ्या कमबॅकसाठी ते कारणीभूत आहेत की त्यांनी पाठिंबा दिला मला. आणि एवढं प्रेम आहे प्रत्येक क्लायंटचं माझ्यावरती. थँक्यू सो मच. आणि तुम्ही या ट्विस्ट मधून तुम्ही बाहेर पडले. त्यानंतर जेव्हा मी त्यांना भेटायला गेले होते पहिल्यांदा स्वातीताईंबरोबर, तर त्यावेळेला म्हणजे त्यांना चालता येणं, बोलणं, मुवमेंट्स करणं हाताच्या, हे सगळं तुम्हाला फार अवघड जात होतं. आणि मला माहित होतं हाऊ स्ट्रॉंग निलांबिका इज. बट त्यावेळेला असं होतं की नाही का, तुम्ही लवकर बाहेर पडा असं मनातून कुठेतरी आम्ही प्रार्थना पण केली आहे तुमच्यासाठी, तुमच्या नकळत. पण मग इथे तुम्हाला ती जी सिच्युएशन होती तुमची, अगदी नाही का मुवमेंट्स करणं नाही किंवा काय, तर त्यातून तुम्ही कोणती प्रेरणा होती, कोणता प्रेरणा स्रोत होता की तुम्ही एवढा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अगदी नवीन रूपात आणि नवीन कॉन्फिडन्सने एकदम न्यू जर्नी छान स्टार्ट करू शकलात? ऍक्च्युली केमोचा असर इतका असतो की मला माहित नाही बाकीच्यांना किती आहे, मला तरी असं झालं होतं की
मेंटली मी विचार करू शकत नव्हते. खूप जसं म्हणजे आता सगळ्यांना माहिती आहे की मी खूप कॉन्फिडेंट लेडी आहे, होते, आहे आणि अजूनही राहणार आहे. बट यु नो की काही काही वेळी विचार करण्याची क्षमता आपली संपून जाते. इवन म्हणजे ना कधी कधी समोरचा काय बोलतोय आपण त्याला कसं रिस्पॉन्ड करूया हे मला सुचायचं नाही. तर कधी कधी फोन पण मला इतकं जड होऊन जायचं की फोन मी कशी धरू आणि ठेवून द्यायचे फोन, लिटरली पडून असायचे मी कधी कधी अशी. पण ना ह्याच्यामधनं नंतर नंतर मला असं झालं की अरे माझा एवढा बिझनेस आहे, इतकं सगळे मला फोन करून किंवा प्रत्येक जण मेसेज करून माझ्यासाठी प्रार्थना करतोय. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे स्वामी मला प्रत्येक ठिकाणी दिसत होते, प्रत्येक ठिकाणी मला आधार देत होते. म्हणजे मला चालता येत नव्हतं पण मी धडपडत जशी माझी ट्रीटमेंट झाली तसं मी माझ्या मिस्टरांना म्हणले की आपण अक्कलकोटला जाऊया, तुम्ही मला कसं तरी घेऊन जा, पण घेऊन जा. सो अक्षरशः माझ्या हातापायांना इतक्या प्रचंड मुंग्या अजूनही आहेत, अजूनही. बट मी हिम्मत करते आणि सगळीकडे जाते. सध्या सगळीकडे जायचा प्रयत्न करते. मला बऱ्याच वेळेला एका ठिकाणी बसून उभं राहायला वेळ लागतो. थोडा वेळ बसले आणि उठून दार उघडायचे पटकन तर मला एक 10 मिनिटं लागतात आतल्या खोलीतनं बाहेर यायला. बट समटाइम्स इट्स ओके की लाईफ इज जस्ट अँड वी हॅव टू कॅरी ऑन. पण माझ्या मनात हे होतं की मला हे माझा बिझनेस सोडायचा नाही, बंद नाही करायचा आहे. माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत मी हा बिझनेस करतच राहणार आहे. आणि जितक्या पण बायकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यांना चांगली क्वालिटी, चांगलं युनिक आयटम्स हे देतच राहणार आहे. तर हा एक विश्वास. आणि मी जशी अक्कलकोटला जाऊन आले, मी सांगते आय वॉज फुल ऑफ एनर्जी. मला प्रश्न होता की मी दर्शनासाठी रांगेत कशी उभी राहील, मला कसं दर्शन घेता येईल का नाही बाबा, का मला काय व्हीलचेअर लागेल का, इतपत होतं. पण मी सांगते आम्ही ज्या दिवशी गेलो मंदिरामध्ये त्या दिवशी मंदिरात कोणीच नव्हतं, अगदी 15-20 लोक मला दिसले. मी गेले तशी डायरेक्ट स्वामींच्या समाधीपाशी एकदम नतमस्तक झाले. आणि मला तिथल्या गुरुजींनी स्वतःच्या हाताने पादुका हातामध्ये दिल्या. मी त्यांना सांगितलंही नाही, काही नाही, तरी सुद्धा त्यांना काय वाटलं की त्यांनी पादुका दिल्या. आणि अक्षरशः आम्ही रात्रीपर्यंत, शेवटच्या आरतीपर्यंत बसून राहिलो पूर्ण तिथं स्वामींच्या समोर. मला इतकं छान दर्शन झालं आणि मला काही त्रास झाला नाही येताना जाताना. पण ते म्हणतात ना की काही गोष्टी आपल्याला या जन्मामध्येच पूर्ण करून जाव्या लागतात. तर उलट स्वामींनी मला म्हणजे हे गोष्ट देऊन ना या अनुभवात ना मी अजून डबल स्ट्रॉंग झालेली आहे. तर ज्या कोणी असं विचार करतात की आता माझं कसं होणार, मला कॅन्सर जर झालाय, तर असा विचार करू नका. ह्याच्यामधनं तुम्ही खूप स्ट्रॉंगली बाहेर याल, जशी मी स्ट्रॉंगली बाहेर आलेली आहे. थोड्याफार गोष्टी पुढे मागे होतात पण काळजी करू नका. पूर्ण विश्वास आपल्या डॉक्टरवरती, आपल्या देवावरती ठेवा, आपल्या घरच्यांवरती ठेवा आणि नक्की ह्याच्यातनं सगळेजण आपण व्यवस्थित बाहेर येऊ. खरंय. काय म्हणजे साक्षात्कार काय असतो हे आपल्याला हे हे ऐकून कळालं. प्रचंड स्वामी बळ निलांबिका तुमच्या बरोबर आहे आणि म्हणून हे सगळं घडतंय. प्लस तुमची विल पॉवर, तुमचं पॉझिटिव्हिटी हे सगळं आहेच आहे. पण जे आजकाल ना फार कॉमन झालंय, म्हणजे बरेच जण ना ज्यांना माहिती नाहीये की कॅन्सर किती कॉमन झालाय, ते असं नका करू हा मग कॅन्सर होतो, तसं नका करू हा, अरे घरोघरी एकतरी पेशंट निघतोय आता. सो कुणीही माहीत नसलेलं नॉलेज देण्यापेक्षा हा पॉडकास्ट शेअर करा, हा व्हिडिओ शेअर करा, सो दॅट ज्यांना कुणाला लो फील होतंय की बाबा असं काही मला डिटेक्ट झालंय, आता मी काय करू, मला फ्युचर नाही राहिलं, माझ्या ब्युटीचं काय, यू कॅन सी. त्यांच्या प्रोफाईलवर बघा, लॉंग हेअर होते, अतिशय ब्युटिफुल. पण तेव्हा ज्या आवड्या त्या ब्युटिफुल दिसायच्या त्याच्या 10 पट जास्त सुंदर तुम्ही आता दिसताय, कॉन्फिडेंट आणि एक मॉडर्न लुक. सो हे एक खूप मोठं उदाहरण आहे, हे एक खूप मोठं मोटिवेशन आहे. प्रत्येकाने हे आपल्याला आपल्या घरात दाखवा. सी आत्ता काही नाहीये तुमच्या घरात, पुढे कधीतरी निघू शकतं. पोल्युशन, हार्मोनल चेंज, जेनेटिक रिझन्स, असे बरेच रिझन आहे की
खूप कॉमन झालाय कॅन्सर आणि आपल्याला मिळून त्याच्याशी लढायचं आहे. त्यामुळे प्रत्येकाने हे एक नाही की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. सो प्रिकॉशनसाठी हा व्हिडिओ शेअर करा, दाखवा, बघा आणि जास्तीत जास्त स्प्रेड करा. सो थँक्यू सो मच निलंबिका. थँक्यू तुमची सो मच. प्रोफेशनल आणि पर्सनल ही दोन्ही जर्नी तुम्ही आमच्याबरोबर शेअर केली, इथे आलात आणि त्यामुळे एवढं मोठं नॉलेज आज सगळ्यांना मिळणार आहे. त्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.